मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी बोलण्यावरनं वाद आहे तो निर्माण झालेला आहे. माझ्यासोबत वैदेही पाठक मॅडम आहेत. वैदेही मॅडम, नक्की काय वाद झाला होता? त्याविषयी एक डिलिव्हरी बॉय आला होता पिझ्झावाला, त्यांनी तुमच्याशी वाद घातलाय काय नक्की? सर, आम्ही 10 तारखेला पिझ्झा ऑर्डर केला होता डॉमिनोज मधनं. स्टेशन जवळचं जे युनिट आहे तिथनं. आणि ऑर्डर देताना समोरचा व्यक्ती जो होता तो हरियाणवी लँग्वेज ॲक्सेंटमध्ये बोलत होता. तर माझ्या मुलाला आणि मला कळत नव्हतं, तर आम्ही त्याला पहिलेच रिक्वेस्ट केली, एक तर मराठी बोला किंवा मग हिंदी बोला जर तुम्हाला मराठी येत नसेल तर. तेवढं फ्रीडम आम्ही त्याला दिलं होतं. त्याच्यानंतरही त्याची अरेरावी चालूच होती फोनवरनं. आणि त्याच्या आधी 2 वेळा जेव्हा आम्ही पिझ्झा बोलावले होते तेव्हा ते स्पिल आउट होऊन आले होते. त्याचं जे बॉक्स असतो तो फाटलेला होता. म्हणून माझ्या पोरांनी रिक्वेस्ट ऑलरेडी पिझ्झाची ऑर्डर देताना केली होती की यावेळेला आम्ही पिझ्झाचा बॉक्स उघडून बघू, प्रॉपर आम्ही जसं सांगितलंय तसं तुम्ही दिलाय की नाही हे चेक करू, आणि पेमेंट ऑनलाईन होतच. त्याच्यामुळे तो नाही बोलत होता की असं नाही चालणार म्हणून. पण तो आल्यानंतर त्याच मुद्द्यावरनं थोडं इश्यू झाला. माझ्या मुलांनी पेमेंट ऑलरेडी दिलेलं होतं आणि त्यांनी ते बॉक्स उघडून बघितलं. त्याच्यावरनं त्यांनी टँट्रम्स सुरू केले, जोरात ओरडून बोलणं वगैरे. आणि हरियाणवी लँग्वेजमध्ये काहीतरी तो बोलला. तर आम्ही त्याला म्हटलं की मराठीत बोल, आम्हाला तुझी लँग्वेज कळत नाहीये आणि आम्ही काहीच चूक केलेली नाहीये असं बोलून, असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं तर मराठीच बोलणार, मदर टंग मराठी आहे तर मराठीच बोलणार. आणि त्याला येत नसलं तरी मी माझ्याकडून सपोर्ट केला की मी पण हिंदीत बोलली त्याच्याशी की नको बाबा, हा असं आम्ही मुद्दामून करत नव्हतो, पण जाऊ दे, त्याला नाही समजत आहे तर आम्ही त्याला कोऑपरेट करत होतो हिंदीमध्ये बोलून. पण त्याला तो वाद वाढवायचा होता. आणि त्याच वेळेला त्याचा ॲरोगंटली जे बोलण्याची पद्धत होती ती मी रेकॉर्ड करत होती की मला त्याचं रेटिंग द्यायचं होतं. की डिलिव्हरीच्या वेळेला तुम्ही रेटिंग देता तेव्हा ते नंतर सांगतात, मॅडम रेटिंग दे देना, आपको कैसा लगा सर्व्हिस, म्हणून मी त्याचं ते ॲरोगन्सी रेकॉर्ड करत होती. त्यावेळेला त्यांनी माझं रेकॉर्डिंग चालू केलं. तर मी त्याला क्रॉस केलं की तुम्ही माझं रेकॉर्डिंग घेऊ नाही शकत. तुम्ही इथे, मी ग्राहक आहे, मी कस्टमर आहे, मी तुमचं घेऊ शकते लीगली, कारण की मला रिव्ह्यू द्यायचा आहे. तर तो बोलला, नाही नाही नाही, आप ले रहा तो मैं भी लेगा, जाओ किसको बुलाना है बुलाओ, कौन क्या उखाड़ देगा मैं देखूंगा, और मैं टँक रोड में रहता है. माझ्या मुलांनी त्याला विचारलं नाव काय, कुठे राहतो. तर त्यांनी ॲरोगंटली सांगितलं आणि बोलला की अगर आपको हम मराठी पे बोलने का जबरदस्ती क्यों कर रहे हो, जबरदस्ती है क्या, नहीं आता है तो क्या होगा, अगर तुमको इतना ही है तो तुम मराठी लोगों के होटल से ही खाना बुलवाया करो, हिंदी लोगों से खाना क्यों मंगवाते हो. हे त्यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. म्हणून मी त्याला म्हटलं, जर तुला मराठी येत नसेल तर तू हरियाणात वापस जा किंवा शिक, एवढंच आहे. आणि हा पण व्हिडिओ मी व्हायरल केलेला नाहीये. त्यांनी कुठल्या इंटेन्शननी व्हायरल केलाय हे आम्हाला माहित नाही. मला तर माहित पण नव्हतं. आम्ही लोक मंदिरात गेल्यानंतर आम्हाला कुठल्या तरी आमच्या मित्रांनी सांगितलं, मैत्रिणींनी सांगितलं की तुझा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की या लोकांनी आमचा व्हिडिओ व्हायरल केलाय. त्याच्या मागे त्यांचं काय इंटेन्शन आहे मला अजूनही माहित नाही. पण या कृतीमुळे आम्हाला खूप भयानक मानसिक त्रास झालेला आहे. आमची बेइज्जती झाली असं म्हणता येईल समाजामध्ये. आणि मी डॉक्टर आहे बाय प्रोफेशन, प्लस इथे सोसायटीमध्ये पण इश्यू होऊ शकतात. मी रेंटनी राहते आहे. तर त्याच्यासाठी माझी हीच मागणी राहील की त्यांनी मला रात्री 12 वाजता फोन केल्यानंतर की मी तुमची माफी मागतो, मी न्यूज चॅनलवर व्हायरल माफी मागतो, तुम्ही जिथे याल तिथे बोलवाल तिथे येऊन मी माफी मागतो, पण प्लीज माझ्यावर कारवाई करू नका, कारण माझे आई वडील नाहीये, मी अनाथ आहे, माझी चुकी झाली. आणि अजूनही त्यांनी व्हायरली माफी मागितलेली नाही आहे. आता दुसरा प्रश्न हा आहे की मी आता डॉमिनोज आणि त्यांच्या त्या पूर्ण टीमबद्दल डिफेमेशनचा दावा टाकणार. आणि ज्या लोकांनी मला तात्काळ मदत केली ते म्हणजे संजय देना पाटील सर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार, आणि संजय राऊत सर, आणि मनसेची सगळी टीम, आणि माझे मित्रपरिवार, माझे नातेवाईक, ह्यांनी सगळ्यांनी मला पाठबळ दिलं आणि सांगितलं की टेन्शन नको घेऊ, हे असं होतच असतं. आणि मला नाही वाटत की मी काही चूक केली आहे मराठी बोलून. मला फक्त आता एकच राहणार आहे की सोसायटीचे लोक विषय चघळत राहतील, मला जॉबच्या प्लेसमध्ये थोडंसं विचारलं जाईल आणि तेच ते मला सांगावं लागेल. हा एक प्रकारची मानसिक प्रताडणा होऊन राहिली आहे. माझ्याकडनं व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता. माझी एक रिक्वेस्ट आहे, त्यांनी माफी मागावी येऊन, आणि इज्जतमानानीचा मी दावा टाकणार. थँक्यू. मॅडम, जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये मराठीचा मुद्दा आहे तो त्या मुलाने देखील घेतला, तुम्ही देखील बोलताय मराठीमध्ये बोला, मात्र तो बोलता की मी मराठीमध्ये का बोलू. हा नक्की वाद काय होता?
हा त्यालाच चांगला माहिती असेल हा वाद काय आहे तर. हा एक जनरल सेन्स आहे. आपण ज्या स्टेटमध्ये राहतो त्या स्टेटची भाषा काही वर्षात आपल्याला येते, नकळत कळत थोडीफार तर येतेच. तर अपेक्षा तर अशीच राहील ना, की तुम्ही ॲटलीस्ट महाराष्ट्रात येऊन तुम्ही तुमची रोजीरोटी जर तुम्ही मिळवता आहात, आमच्या स्टेटमध्ये येऊन तुम्ही तुमचा कामाचा तुम्हाला पगार मिळून राहिला, तुम्हाला राहायला मिळून राहिलं, तुम्हाला सगळं फॅसिलिटीज मिळत आहे, तर माफक अपेक्षा राहील ना, की तुम्ही थोडीफार तर मराठी बोलू शकता. जर मी त्याला सपोर्ट करते हिंदी बोलून, तर त्यांनी मराठी बोललं असतं एखादा वर्ड, तर काही त्याचं खूप मोठं काय म्हणतात त्याला नुकसान किंवा आम्ही मराठी लोकं काय अगदी हीन नाहीये. तुम्ही आमच्या मराठी भाषेचा अपमान का करता? मराठी लोकांचा अपमान का करता? अभिजात दर्जा मिळालाय मराठी भाषेला. हा मुद्दा त्यांनी मुद्दामून केलेला आहे. मी तर काही केला नाहीये. मी फक्त रिक्वेस्ट केली होती आणि आम्हाला जर काही इश्यू करायचा असता तर आम्ही त्यांच्यासारखा व्हिडिओ व्हायरल केला असता. आम्ही असं काहीच केलेलं नाहीये. त्यांच्याकडनं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नक्की मॅडम तुम्ही पाहिलं असेल तर आता तुमची नक्की मागणी आता लास्टला काय असेल? माझी मागणी हीच आहे, की प्रत्येक चॅनलमध्ये ज्या चॅनलला हिंदी चॅनलला त्यांनी व्हिडिओ व्हायरल केलाय सोशल मीडियावर, टीव्हीवर, तिथनं त्यांनी तो डिलीट करावा. सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडियावर येऊन त्यांनी माफी मागावी आणि नाही तर मग आम्ही इज्जत-मानहानीचा दावा टाकू. नक्कीच पाहिलं तर डिलिव्हरी बॉयकडनं देखील कुठेतरी चुकी आहे ते अशा वैद्य पाठक मॅडम बोलत आहेत. मयुराने साम टीव्ही मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.